आपण नेहमीच ठेल्यावर जाऊन रगडा चाट खातो किंवा मग जी गाडी असते रगडा चाटची त्यावर जाऊन सुद्धा खातो, पण इतका टेस्टी लागतो तर आपल्याला असं वाटतं नेहमीच का घरी असं का नाही बनत. तर काही ते जे आहेत काही पद्धती वापरतात आणि काही ट्रिक्ससुद्धा वापरतात. चला तर आज मस्त असा ठेल्यावरचा त्याच चवीचा रगडा बनवूया. तर इथे अर्धा किलो प्रमाणात मी हिरवे वाटाणे जे आहे भिजवत ठेवलेले होते. साधारण 6 ते 7 तास जे आहे भिजवून घेतलेले होते. तुम्ही या ठिकाणी हवं तर व्हाईट जे आहेत पांढरे वाटाणे ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मीडियम साईजचे 5 बटाटे घेतले. बटाट्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये साधारण आपलं जे बोट आहे अर्ध बोट बुडेल इतकं पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, कारण हा जो रगडा आहे खूप पातळ नसतो. त्यानंतर अर्धा चमचा मीठ, 2 चमचे तेल आणि अगदी पाव चमचा हळद घातली. म्हणजे काय होतं, वाटाणा जो आहे छान असा मऊ शिजतो आणि अगदी आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊया. तर इथे गॅसवर ठेवलं, 4 ते 5 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसरीसुद्धा प्रक्रिया करून घेऊया. तर इथे मी हिरवी चटणी जी आहे बनवत आहे. तर इथे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतली आणि पुदिना घेतला. आता जितकी कोथिंबीर घेतली त्याचा अर्धा पुदिना घेतला. त्यानंतर 1 तिखट मिरची आणि 2 जे आहे कमी तिखटाची मिरची घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि 2 चमचे जी आहे आपली नायलॉन शेव घातली. आता या ठिकाणी जर नायलॉन शेव नसेल तर खारी बुंदी घातली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 1 मोठा बर्फाचा तुकडा घातला. याने काय होतं, चटणी जी आहे मिक्सरला फिरवताना काळी पडत नाही, कारण मिक्सरमध्ये आपण ज्यावेळेस चटणी फिरवतो तर त्या उष्णतेमुळं चटणी जी आहे नेहमीच काळी पडते. त्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. 1 ते 2 आईस क्यूब घातले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारला जे आहे व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलं, चटणी काढून घेतली. त्यामध्ये दही घातलं, 2 ते 2.5 चमचे साखर, चवीनुसार मीठ आणि दहीसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलं. तर छान असं दही तयार झालं मलईदार. तर इथे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर चिंचेची चटणीसुद्धा असते, पण मी चिंचेची चटणी जी आहे बनवून ठेवलेली आहे आणि रेसिपी मी शेअर केलेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तोपर्यंत तिकडे आपला वाटाणासुद्धा छान पद्धतीने शिजला होता. अगदी मऊ मऊ असा वाटाणा आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता. खूप जास्त पाणीसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला हवं आहे तितकंच पाणी यामध्ये शिल्लक राहिलं आहे. आता एखादं स्मॅशर घेऊन हलक्या हाताने बटाटा आणि वाटाणा स्मॅश करून घेऊया. आता बटाटा जो आहे अगदी गाळ होईल इतका स्मॅश करायचं नाही. काही वाटाणे जे आहे तसेच राहू द्यायचे आणि काही वाटाणे स्मॅश करायचे, म्हणजे खाताना जो आहे दाताखाली असं दरदरीतपणा आला पाहिजे. तर हे बघा, असे काहीसे मी इथे वाटाणा आणि बटाटा जो आहे स्मॅश करून घेतलेला आहे. तर इकडे आपले वाटाणा आणि बटाटा स्मॅश झालेला आहे. तोपर्यंत इकडे कढई तापायला ठेवली. कढईमध्ये साधारण 1 ते 2 पळी जे आहे तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे. त्यानंतर इकडे मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या होत्या, लाल आणि हिरवी दोन्ही घेतली. अशा पद्धतीने तुकडे करून घेतले. ते सुद्धा मिरची तेलामध्ये घातली आणि तेलामध्ये मिरची आणि 1 चमचा ठेचलेला लसूण घातला. 1 ते 2 मिनटं परतवून घेऊया, कारण लसणामधला जो उग्र वास आहे तो निघून जातो. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत बारीक कट करून घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले आणि कांदा जो आहे हलका मऊ पडेल इतका आपण परतवून घेऊया. आता कांद्याचा खूप रंग बदलेल किंवा कांदा अगदी कुरकुरीत होईल इतका आपल्याला अजिबात तळायचा नाही आहे. फक्त थोडासा कांदा मऊ पडला पाहिजे इतकाच आपल्याला जो आहे तळून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. तर यामध्ये कांदासुद्धा मी परतवून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मिडियम ठेवायची. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपला रगडा जो आहे पूर्ण तयार होईपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे मी मिडियमच ठेवणार आहे. त्यानंतर 1 मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला होता, तो सुद्धा घातला. आता टोमॅटो घातला, त्यावर मीठसुद्धा घातलं चवीप्रमाणे. आता मीठ घालताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण आपण वाटाणा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे अचूक पद्धतीने घालायचं. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ पडेल आपण तोपर्यंत त्याला 2 ते 3 मिनटं वाफ घेऊया. तर अशा पद्धतीने झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनटं झाले की झाकण काढून पाहूया. तर टोमॅटो मस्त असा मऊ पडलेला होता, रंगसुद्धा हलकासा त्याचा जो आहे लाईट झालेला होता.
तर अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा मऊ पडला. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखटाची मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग. हळद इथे घालायची नाही आहे, कारण आपण हळद जी आहे वाटाणा शिजवताना घातलेली होती आणि रगड्यामध्ये खूप जास्त हळद नसते. त्यानंतर सगळे सुके मसाले जे आहे तेलामध्ये परतवून घेतले. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, दाताखाली टोमॅटोचे तुकडे किंवा कांद्याचे तुकडे आले तर घरचे नाक मुरडतात. तर त्यासाठी अशा पद्धतीने एक स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशरने जे आहे भाज्या ज्या आहे छान अशा स्मॅश करून घ्यायच्या. आता स्मॅश करायच्या म्हणजे खूप जास्त गाळणी, पण जे टोमॅटोचा आणि कांद्याचा जो तुकडा असते त्याला थोडेसे आपण जे आहे स्मॅशरच्या साह्याने थोडेसे जे आहे याला बारीक करूया अजून. आणि हे बघा असं काहीसं जे आहे याचं मिश्रण जे आहे तयार झालेलं होतं. आता तुमच्या इथे जर कांदे आणि टोमॅटो खायला जर नाक मुरडत नसतील तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने केलं की एक बाइंडिंग येते आणि सर्व जिन्नस जे आहे छान एकत्रित होतात. त्यानंतर 1 चमचा जो आहे टोमॅटो सॉस घातलेला आहे. टोमॅटो सॉस हा आवर्जून घाला, चव अप्रतिम लागते. त्यानंतर टोमॅटो सॉस जे आहे छान पद्धतीने एकत्र करून घेतला, छान पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतला आणि 2 मिनटं आपण तसंच जे आहे परतवून घेऊया, म्हणजे टोमॅटो सॉसमधला जो उग्रवास असतो तो सुद्धा निघून जाईल आणि टोमॅटो सॉस छान पद्धतीने मिक्स होईल. त्यानंतर जो आपलं रगड्याचं जे वाटाणा आणि बटाट्याचं जे आपण शिजवून ठेवलेलं होतं ते सुद्धा घातलं. थोडंसं जे आहे कुकरमध्ये पाणी घालून हिसळून पाणीसुद्धा घातलं आणि याला आता छान असं मिक्स करूया, म्हणजे सर्व मसाले त्यानंतर कांदा टोमॅटोचं जे आपण वाटण केलेलं आहे ते सुद्धा आणि रगडा छान असा एकत्रित होईल. आता गॅसची फ्लेम हाय केली तरीसुद्धा चालेल आणि हाय फ्लेमवर एक ढणढणीत उकळ जी आहे काढून घ्यायची. आता रगडा खूप जास्त पातळ नसतो आणि खूप जास्त घट्टसुद्धा नसतो, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे कन्सिस्टन्सी मॅनेज करायची आहे. तर ही बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी मी या ठिकाणी ठेवलेली होती. आता यापेक्षा पातळसुद्धा नको आणि यापेक्षा घट्ट नको, कारण बटाटा घातलेला आहे. बटाट्यामुळे काय होतं, बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतं आणि लवकर घट्टसरपणा येतो. जर तुम्ही रगडा जो आहे गरमागरम खाणार असाल तर याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवा, पण जर तासाभराने किंवा मग अर्ध्या तासाभराने खाणार असाल तर थोडंसं आणखीन पातळ केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्रित करून घेतल्या आणि अशा एक जे आहे मस्त अशी ढणढणीत उकळ काढून घेऊया. म्हणजे काय होतं, सर्व जिन्नस तर एकत्र होईलच, त्यातल्या त्यात वाटाणा आणि बटाटासुद्धा जे आहे उकळ घेतली म्हणजे त्याचा जो रंग आहे खुलून येईल मसाल्यांचा. त्यानंतर वरून जे आहे मस्त अशी हिरवी कोथिंबीर घातली आणि अशा पद्धतीने आपला रगडा तयार आहे. तर यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे आणि आपला रगडा जो आहे आपण खूप जास्त स्मॅश न केल्यामुळे यामध्ये हलका हलका जो आहे काही वाटाणे आणि बटाट्याचे तुकडेसुद्धा दिसत आहे. आता रगडा लावायचा कसा, तर या ठिकाणी माझ्याकडे पाणीपुरीची पुरी होती तर पुरी लावली अगोदर खाली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिप्स घेतले तरीसुद्धा चालतील. त्यावर रगडा घालायचा. त्यानंतर मस्त अशी हिरवी चटणी जी आहे खूप जास्त घाला किंवा तुम्हाला आवडते त्या पद्धतीने घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण गोड दहीसुद्धा घालूया अशा पद्धतीने आणि वरून थोडीशी नायलॉन शेव, कांदा आणि अशा पद्धतीने आपला जो आहे रगडा तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि पोटभरीचा मेन्यू आहे. तुम्ही हवं तर संध्याकाळच्या जेवणासाठी केला तरीसुद्धा चालेल. सगळे जे आहे आवडीने खातील अशा पद्धतीने. तर बनवायला तर सोपं आहे, त्यातल्या त्यात पोटभरीचं आहे आणि इम्युनिटी बूस्ट करणार आहे, कारण यामध्ये आपण छान अशा सर्व जे आहे हेल्दी पदार्थ वापरलेले आहेत. त्यामुळं अनहायजीन नाही आहे, खूप जास्त तेलकट नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये वाटाणा आणि बटाटा घातलेला आहे, त्यामुळं पोटभरीचं जे आहे उत्तम पर्याय आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा प्लेट लावली. आता पहिल्या प्लेटवर मी चिंचेची चटणी घातली नव्हती, यावर चिंचेची चटणीसुद्धा घातली. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. रगडा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी जी आहे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा.